श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला। ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला। हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि धाम यही, जग के मंगल की आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हर दर्द कराने वाला, हर दर्द कराने वाला, हर दर्द कराने वाला। ये सुख करनी ये दुख हरनी, ये सुख करनी ये दुख हरनी, श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, प्रभु के महिमा की आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती। कलिंद्र कांगन बंदीन चरण तुम्हें माता पिता तुम्हें तुम्हें बंधु तुम्हें तुम्हें विद्याल बंधु तुम्हें सर्वं हरे वाचा के शोभराम नारायण कृष्णराम श्री राम राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुष्पांजलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वर, गृहाण परमेश्वर। साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। ज्या भावनेनं ज्या श्रद्धेनं ज्या निष्ठेनं आपण ह्या सभा मंडपामध्ये एकत्र आला, शिवचिदंबर स्वामी मंदिरामध्ये एकत्र आला, त्या भावनेला त्या श्रद्धेला त्या निष्ठेला या ठिकाणी आमचं वंदन आहे। चालू असलेली श्रीमद भागवत कथा श्री स्वामी चिदंबर मंदिराची किंवा ह्या स्वामींची जी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे, ह्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिन, या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या आदरणीय वंदनीय असलेले चंद्रकांत महाराज दादा यांच्या अथाग प्रयासातून भव्य आणि दिव्य अशा श्रीमद भागवत कथेचं आयोजन, आणि आज पंचम दिवसाची कथा आपल्याला श्रवण करायची आहे। तत्पूर्वी
वाणी गुणानुकथने शमनव कथायाम. आपली वाणी पवित्र व्हावी, आपलं मन पवित्र व्हावं, आपली बुद्धी पवित्र व्हावी, ह्या हेतून सर्वांनी 2 मिनिटं नामसंकीर्तन करायचं आणि आपल्याला श्रीमद भागवत कथेमध्ये प्रवेश करायचा. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची. आमची महाराज मंडळी पुढं म्हणतील, आपण सर्वांनी मागं म्हणायचं आणि आपल्याला श्रीमद भागवत कथेमध्ये प्रवेश करायचा. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. रोगान शेषान पहंसि तुष्टान हृष्टा तु कामान सकलान भिष्टान त्वामाशतानां विपन्नराणां त्वामाशताह्या शैतापयन्ति. कालच्या कथेमध्ये आपण भरपूर लीला पाहिल्या. भगवंताचा जन्मोत्सव आपण काल साजरा केला. केवढा आनंद झाला काल, लक्षात ठेवा. तरुण तर उड्या मारतच होते, पण म्हातारी माणसं सुद्धा उड्या मारत होती. जर एवढा आनंद आपल्याला काल झाला असेल तर त्यावेळेस किती आनंद झाला असेल, लक्षात ठेवा. कल्पना करा. नाही आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा. आणि आपण या चंद्रवंशामध्ये या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याचं दिव्य या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, जन्मोत्सव साजरा केलेला आहे. थोडीशी कथा पाहत असताना भगवंताचं जे अवताराचं प्रयोजन असतं, गर्गाचार्य गर्ग संहितेमध्ये असं सांगतात, अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम 6 प्रकारे अवताराचं प्रयोजन असतं. अव हा उपसर्ग आहे, तरी कारणे परमात्मा कारण्याकरता येत असतात. परमात्म्याच्या जन्माची जी कथा आहे ही दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्यम. आपला जन्म दिव्य ना आपले कर्म दिव्य, आपलं काहीच दिव्य नाही. परमात्म्याच्या सर्व दिव्य. परमात्मा येत असताना नियोजन असतं, नियोजन. देवकी वसुदेवाचा विवाह होतो. हा वसुदेवाचा 7व्या क्रमांकाचा विवाह असतो. पहिला विवाह वसुदेवांची जी पत्नी असते त्याचं नाव असतं पौरवी. दुसऱ्या क्रमांकाची रोहिणी, नंतर भद्रा, नंतर इला, नंतर रोचना आणि देवकी ही 7व्या क्रमांकाची पत्नी असते. देवकी ही कंसाची सख्खी बहीण नसते, काकाची मुलगी असते. परंतु कंस हा देवकीवर एवढं प्रेम करत होता. कुठलाही भाऊ बहिणीवर प्रेम करतच असतो, लक्षात ठेवा. ही आमची प्राचीन संस्कृती आहे. आणि म्हणून स्वतः रथाचं सारथ्य हा कंस करत होता. आणि कंसानं स्वतः सारथ्य केल्यानंतर आकाशवाणी होते, अष्टमो गर्भो. तू जिला घेऊन चाललेला आहेस, तू जिच्या रथाचं सारथ्य करत आहेस,
हिचा 8वा गर्भ तुझा नाश करणारा आहे, तुझा वध करणारा आहे. आणि ही आकाशवाणी कंसानं ऐकली. आणि आकाशवाणी ऐकल्यानंतर कंसाला असं वाटलं हिचा 8वा गर्भ आपला वध करणार आहे, मग हिचाच जर आपण वध केला तर नर हे का बास. पुढचं तुम्ही म्हणा, काहीच अडचण नाही म्हटले. जर हिचाच वध केला तर मग आपल्याला अडचण नाही, परंतु असं होत नसतं. लक्षात ठेवा, ज्या परमात्म्यानं ज्या आईचं चयन केलेलं आहे परमात्मा मरू देत असतो. लक्षात ठेवा, आपण सर्वजण भागवत कथेला अतिशय श्रद्धेने आलात. लक्षात ठेवा, परमात्म्याचं नियोजन असतं. लक्षात ठेवा, परमात्मा उठवताना जरी संपूर्ण जीवांना उपवासी उठवत असेल, परंतु हात जोडून सांगतो परमात्मा झोपताना मात्र कोणालाही उपवासी झोपू देत नाही. लक्षात ठेवा, ही त्याची लीला आहे. लक्षात ठेवा, त्याला जर त्या आईचं चयन केलेलं आहे, देवकीचं चयन केलेलं आहे, तर परमात्मा देवकीला मरू देणार नाही. लक्षात ठेवा, मारण्याकरता आला, कंस मारण्याकरता आला. वसुदेवानं हाताला धरलं, सांगितलं ही तुझी बहीण आहे आणि बहीण ही मुलीप्रमाणे असते. तू बहिणीचा वध करतो म्हणजे शास्त्रामध्ये तुझी अपकीर्ती होईल. तू शूर आहे, तू वीर आहे, तू धीर आहेस, तू हिचा वध करू नको. आणि तू जर हिचा वध केला तर मग तुझी अपकीर्ती होईल आणि ही अपकीर्ती तुला कलंक देणारी असेल. पंचमीने हात जोडले, पंचमी म्हटली लक्षात ठेवा काय आपली पवित्र संस्कृती. विश्वामध्ये तुम्हाला अशी संस्कृती पाहायला मिळणार नाही जी भारतामध्ये संस्कृती आहे. पंचमीला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सापालाही दूध पाजणारी आमची संस्कृती. लक्षात ठेवा, ती उद्याच आहे. लक्षात ठेवा, नागपंचमी सापाला सुद्धा दूध पाजणारी आमची संस्कृती आहे. आमच्या संस्कृतीमध्ये सापाला सुद्धा दूध पाजलं जातं, ही आमची संस्कृती आहे. म्हटली मलाही आवश्यकता नाही. षष्ठी, कपिला षष्ठी, सप्तमी, रथसप्तमी, पुन्हा नवमी, प्रभू रामचंद्र नवमीला आली, दशमीला पुन्हा सर्व देवता, आणि अष्टमी तिथीला मात्र काहीही नव्हतं. अष्टमीला मात्र म्हटली मला कोणीच नाही. तुम्ही सर्वजण कथेला आला, तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो ज्याला कोणीही नाही त्यांना असं कधीही म्हणायचं नाही की मला कोणी नाही. ज्याला कोणीही नसताना त्याला ईश्वर असतो, तो अनाथाचा नाथ आहे. परमात्मा म्हटले अष्टमी मी तुला कोणी नाही ना मी येतो. परमात्म्याने अष्टमीचं चयन केलं, अष्टमीचं परमात्म्याने चयन केलं. आणि अष्टमीचं चयन केल्यानंतर परमात्म्यानं रोहिणी नक्षत्राचं चयन केलं. परमात्म्यानं ह्या सर्व गोष्टी परमात्म्यानं चयन केल्या. आणि असं म्हटलं जातं की दशरथे मारिला तोच होता मास वर्षा ऋतू असे, कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे, शोक सांगत असे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली अस्र लक्ष पार, नवद्र अनुकूल सर्वांची जी मूळ वसुदेव कपाळ. धन्य धन्य जयाचा हा वंश दयासी आनंद, माझ्या घरी गोविंद अवतरला. आयोरी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी. भगवंताचं प्रागट्य होतं वसुदेव गृही साक्षात, वसुदेव गृही साक्षात भगवान पुरुष परा. जनीषते तत्प्रियार्थं संभवन्तो सुरश्रिया. असे शब्द शुकदेवांचे भागवतामध्ये आहे. श्री शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगत असताना असं सांगतात की हे राजन, आज वसुदेवाच्या घरामध्ये साक्षात ईश्वराचं काय झालेलं आहे, प्रागट्य झालेलं आहे. आणि प्रागट्य झाल्यामुळे त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की खूप आनंद झाला. आणि त्या ठिकाणी वाचयित्वा स्वस्ति वाचनम जात कर्मात्मा जस्य वै कारयामास विधिवत्, पितरोर्दैवार्चनं तथा विधिवत्
पितरांचं अर्चन केलं, देवतांचं अर्चन केलं, स्वस्ती वाचन केलं. आनो भद्राः क्रतवो विश्वतो दब्धसो अपनीतास बुद्धिदः देवानो जथा सदमिद्वृधे रक्षितन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे. स्वस्ति नो इन्द्रवृद्धश्रवाः स्वस्ति नः पूका विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवा. हे वेदाचे मंत्र आहेत. स्वस्ती वाचन केलं आणि स्वस्ती वाचन केल्यानंतर एवढा आनंद झाला. आणि एवढा आनंद झाल्यानंतर देवकी वसुदेवाचं पुण्य एवढं होतं. लक्षात ठेवा, पुण्य समाप्त झालं. प्रत्येक गोष्टीला पुण्य लागतं. साधं उदाहरण सांगतो. शेजारी चांगला मिळण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. बऱ्याच जणांना शेजारी भांडखोरच असतात. लक्षात पुण्य लागतं, पुण्य. काहींचं घरात सगळं चांगलं आहे पण शेजारी चांगला नाही. रोज अंगणामध्ये कचरा टाकतो. आता काय घरात बरं आहे पण दारात बरं नाही. काहींचं दारात बरं आहे तर घरात बरं नाही. हे असंच चालायचं. पुण्य लागतं ना प्रत्येक गोष्टीला. एवढं पुण्य संपलं आणि सांगितलं आता मला इथं ठेवू नका, मला कुठे घेऊन जाणार. हो, नंदाच्या घराला, 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 राजाच्या घरामध्ये घेऊन जाणार. नंदाचं वय 80 वर्षाचं होतं. लक्षात घ्या, वय वर्ष 80 आणि पुत्रप्राप्ती. वैशेची या शेवटी उतार उतार वय आणि उतार वयामध्ये पुत्रप्राप्ती व्हावी आणि तो पुत्र भगवान असावा. आज नंद राजाचं काय भाग्य असेल. यशोदा, याचा अर्थ असा होतो यशोदा यशम ददाती. ती यश, आपलं यश दुसऱ्याला देत होती. आपलं यश दुसऱ्याला देणं हे इतकं जगामध्ये सोपं नाहीये. लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याचं यश आपल्या नावावर लिहिणारी माणसं आपल्या घरी कुठे देत असतो का? आपलं यश दुसऱ्याला द्यावं लागतं. आपला आनंद दुसऱ्याला द्यावा लागतो. आनंद देऊन पहा. लक्षात ठेवा, आनंद द्यावा लागतो. चंदन असतं ना, चंदन. चंदन जसं दुसऱ्याला सुगंध देतं, दुसऱ्याला आनंद देतं, तसं आपल्याला दुसऱ्याला आनंद देता आला पाहिजे. लक्षात, आनंदया जीवनाचा सुगंधा परी दरबारावा. आनंदया जीवनाचा सुगंधा परी दरबारावा. आनंद द्यायला शिका, आनंद घ्यायला शिका. नंद आनंद देत होते. लक्षात ठेवा, म्हणून त्यांच्या घरामध्ये ईश्वराचं जाणं झालं. असे ईश्वर येत नसतात. लक्षात ठेवा, ईश्वराला सुद्धा वाटलं पाहिजे याच्या घरामध्ये गेलं पाहिजे, याच्या हृदयामध्ये गेलं पाहिजे. आज यशोदेच्या दारामध्ये परमात्मा एवढा आनंद झाला नंद राजाला. श्री शुभदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगता, नंद राजानं काय केलं? धेनुनां नियते प्रादा विप्रेभ्यः सबलं कृते. धेनू, धेनू म्हणजे गाय नाही, धेनू दिल्या. धेनू, काही काही माणसं गायी देतात. गायी, जी गाय कधी दूध देणार नाही, कधी काही आपल्या कामाची नाही, मग त्या ब्राह्मणांना याला दान म्हणत नाही. लक्षात ठेवा, याला दान म्हणत नाही. द्यायचं तर चांगलं द्यावं, नाही तर देऊच नाही. त्याचा शास्त्रामध्ये सांगितलं, धेनू दिल्या. धेनू म्हणजे सवत्स आहे. धेनू वेगळी आणि गाय वेगळी.
पण अशा गायी दिल्या नचिकेताचा. आणि तर मोठा संवाद आहे उपनिषदामध्ये. वाजश्रवस नावाचे एक ऋषी होते. अशा गायी देत होते की ज्या कधी उभ्या राहण्यामध्ये समर्थ नाही. नचिकेता 5 वर्षाचा नचिकेता म्हटलं आपल्या वडिलांना, तुम्ही असं काय दान देता? ह्या गायी कधी दूध देणार नाहीत, ह्या गायी कधी आपल्या पायावर उभ्या राहणार नाही, आणि ह्या आपल्या कामाच्या नाही म्हणून दान देतात. नचिकेताचं मोठं उपनिषदामध्ये मोठं चिंतन येते, लक्षात ठेवा. तसं नंदराजाने केलं नाही. नंदराजाला धेनू दिल्या, धेनू गायी दिल्या, आणि सप्त राशी धान्य नंदराजानं दिलं, सुवर्ण दिलं, सर्व नंदराजानं दान दिलं. लक्षात ठेवा. खूप आनंद. रोज यशोदेला एवढा आनंद व्हायचा. रोज घरामध्ये उत्सव व्हायचा, रोज घरामध्ये उत्सव व्हायचा. ऐश्वर होतं. आणि परमात्म्याचं त्या ठिकाणी रोजच त्या ठिकाणी यशोदेला फक्त निमित्त लागायचं. परमात्मा फक्त या अंगावरचे ह्या अंगावर झाले की उत्सव. करवट म्हणजे परमात्म्यानं करवट बदलली तरी यशोदा उत्सव करायची. एवढा यशोदेला आनंद झाला. ओ नंद जी के अंगना में बज रही आज बधाई, ओ नंद जी के अंगना में बज रही आज बधाई, नंद जी के अंगना में बज रही बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। स्वामी शिव चिदंबर महाराज की जय। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। आणि भरपूर उत्सव झाला। नंदराजाच्या राजवाड्यामध्ये सर्व उत्सव होऊ लागला। आज नंदराजा गोपाल गोकुल रक्षाभ्याम गोपाल गोकुल रक्षाभ्याम निरूप्य मथुरां गताः नंद कंसस्य वार्षिक्यं रमदातुं कुरुध्वः। नंदराजा गोकुळ हे मथुरेच्या आश्रित होतं आणि मथुरेचा राजा हा कंस होता। पण कंसाला दरवर्षी कर द्यावा लागत असे आणि म्हणून नंदराजा दरवर्षी कर देण्याकरता मथुरेमध्ये जात असत। लक्षात ठेवा। आणि मथुरेमध्ये आज नंदराजा आलेले आहे। परंतु नंदराजा आणि वसुदेव हे दोघं मित्र होते आणि मित्र असल्यामुळे आज स्वतःच्या अंतःकरणामध्ये पुत्र विजयाचा आनंद आहे। पुत्र म्हणजे पुत्र जन्म पुत्र आलेला आहे म्हणून आनंद आहे। पण आपल्या मित्राची सर्व मुलं कंसानं मारली म्हणून वसुदेव दुःखी आहे। लक्षात ठेवा। कलियुगामध्ये संतत्वाची व्याख्या जास्त शास्त्रातले सांगितलं तुमच्या लक्षामध्ये येणार नाही। सोपी व्याख्या सांगतो। आज नंदराजा दुःखी आहे कारण मित्राची मुलं मारली। सर्वांनी लक्षात ठेवा।
जो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होऊ शकतो किंवा जो व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो आणि जो व्यक्ती दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो, कलियुगामध्ये त्या व्यक्तीला संत म्हणतात लक्षात ठेवा. कलियुगामध्ये त्या व्यक्तीला महात्मा म्हणतात लक्षात ठेवा. आज माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीये, आज माणसं दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहे. दुसऱ्याचं सुख आम्हाला बघवत नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत लक्षात ठेवा. याला औषध नाही आहे, याला जगामध्ये औषध नाही लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या सुखानं सुद्धा आपल्याला आनंद झाला पाहिजे. दुसऱ्याचं सुख सुद्धा आम्हाला पाहताना आनंद वाटला पाहिजे. हे अंतःकरण नंदराजाचं आहे. बंदी शाळेमध्ये जातात नंदराजा. अहो ते देवकी पुत्राः कंसेन बहवो हताः एका वसिष्ठा वरजा कन्या सापी दिवंगताः. असे शब्द शुकदेवांचे श्रीमद भागवतामध्ये येतात. शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगत असताना असं सांगतात की नंदराजा वसुदेवांजवळ जातात आणि वसुदेवांना असं सांगतात की अहो ते देवकी पुत्रा कंसेन बहवो हताः एका वसिष्ठा वरजा, एक कन्या म्हणजे आपण ती सर्व चरित्र पाहतो. एक शेवटची कन्या ती हातातनं निसटली, माया माया आणि माया हातातनं निसटली आणि तिनं आकाशामध्ये जाऊन माझ्या आधी तो आलेला आणि मग कंस भयभीत झाला. कंसाला वाटलं एवढ्या 10-20 दिवसामध्ये, एवढ्या महिन्यामध्ये तो आलेला असेल. कंसानं एक सर्व असुरांची मिटिंग केली आणि सर्व असुरांना सांगितलं की माझा शत्रू ह्या भूतलावर आलेला आहे, लहान आहे. जो माझ्या शत्रूचा वध करी त्याला मी मथुरेचं अर्ध राज्य आणि भरपूर अशी संपदा त्याला दिली जाईल. आणि त्या संपूर्ण असुरांच्या सभेमध्ये एक आसुरी शक्ती, त्या ठिकाणी पुतना नावाची एक आसुरी शक्ती होती, ती उठली आणि तिने सांगितलं पुतनेनं मी त्याचा वध करते. लहान तर आहे, बालक तर आहे, काय अवघड आहे लहान मुलांना मारणं. आणि लहान मुलांना मारणं काही अवघड नाही. त्या पुतनेनं सांगितलं मला अर्ध राज्य पाहिजे मथुरेचं आणि भरपूर अशी संपदा पाहिजे. आणि मथुरेनं त्या ठिकाणी हे सर्व पाहिलेलं नव्हतं मथुरेनं लक्षात ठेवा. पण ही जी पुतना होती त्या पुतनेनं ते सांगितलं कंसाला की हे बघ तुझ्या शत्रूचा मी वध करते. आणि पुतना कंसेन प्राहिता घोरा पुतना बालघातिनी शेषचार निघ्नंती. असं सांगितलं शुकदेव महर्षी सांगतात की पुरग्राम व्रजादिषु ही पुतना आणि ही पुतना तिनं असं सुंदर असं रूप धारण केलं. पुतनेनं आसुरी विद्या असते ना, आसुरी संपत्तीचे गुण खूप आहे. 26 आसुरी संपत्ती या ठिकाणी दैवी संपत्ती असल्यानंतर ही आसुरी संपत्तीकडे भरपूर त्या ठिकाणी 6 गुण असल्यामुळे आसुरी संपत्तीचे गुण हिच्याकडे भरपूर होते लक्षात ठेवा. आणि म्हणून हिनं सुंदर असं रूप धारण केलं पुतणीनं आणि सुंदर असं रूप धारण केलं. आणि त्या मथुरेमध्ये, वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये, बरसाण्यामध्ये, पंचक्रोशीतील जेवढी काही गावं आहेत त्या गावामध्ये जी जी लहान लहान बालक जन्माला आलेली होती 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या आतमध्ये, त्या सर्व बालकांचा वध तिने आपल्या त्या ठिकाणी स्तनामध्ये विष असं भरून गेली. विष प्राशन करवायची, विष प्रत्येकाला विष पाजायचे आणि मारत मारत सर्व बालक मारली तिने लक्षात ठेवा. सर्व बालक मारली आणि सर्व बालक मारत 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 आज ती नंदराजाच्या राजवाड्यात नंदराजाच्या राजवाड्यावरती पुतना नावाची आसुरी आलेली आहे. सुंदर असं रूप धारण केलेलं आहे त्यांना. काय झालं या कलियुगामध्ये माणसं वरच्या रूपाला भुलली.
पण लक्षात ठेवा, काय भगलासी वरली या रंगा, उस डोंगा परी रस मोहे डोंगा, काय भगलासी वरली या रंगा, काय भगलासी. ऊस वाकडा असेल पण त्यामधला जो रस आहे ना तो कधी वाकडा नसतो. लक्षात ठेवा, वरच्या रंगाला भरून जाऊ नका. वरचा रंग कसाही असू द्या, माणूस मनानं पवित्र पाहिजे. माणूस हो रूपानं कसाही असू द्या, तो गुणानं श्रीमंत असला पाहिजे. लक्षात ठेवा, तो गुणवान असला पाहिजे. त्याच्याकडे गुण असले पाहिजे. रूप कसं की असं, रूपाचं काय करायचं. लक्षात ठेवा, ही माणसं रूपाला भरली आणि खूप आनंद होऊ लागली. लक्षात ठेवा, आणि म्हणून ही सर्व मोठे अलंकार, मोठं सौंदर्य, आणि ती नंदराजाच्या राजवाड्याजवळ आलेली आहे. नंदराजाच्या दारामध्ये आली, कोणाला काही कळायला तयार नाही. आणि विचारलं तिला, तो कोणते? म्हटली मी मावशी आहे. मग आता मावशी म्हटल्यानंतर कोणी जास्त काही विचारलं नाही. म्हटले असंच चुलत मावशी. मावश्या भरपूर असतात. म्हटले एखादी मावशी असेल यांची. आणि ती पूर्ण राजवाड्यामध्ये तिने प्रवेश केलेला आहे पोतनेनं. यशोदेनं परमात्म्याला स्नान वगैरे सर्व असं सुंदर सजवून वगैरे पाळण्यामध्ये टाकलेलंच होतं यशोदेनं. आणि अंगाई गीत गात असणारी यशोदा सांगितलं यशोदेनं, बाळ आता झोपलेला आहे. लक्षात ठेवा, परमात्मा कधी झोपत नसतात. लक्षात ठेवा, आणि ज्या दिवशी ते झोपतात ना त्या दिवशी आपण कोणीच उठणार नाही. लक्षात ठेवा, ते जागेच आहे. परमात्मा झोपत नाही. रात्री सुद्धा आपण झोपल्यानंतर आपला श्वासोश्वास चालू असतो. लक्षात ठेवा, परमात्मा जागे असतात. लक्षात ठेवा, सर्वस्य चाहून सर्वस्य चाहून हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदेश्च सर्वैर्हरमेव वेद्यो वेदान्तपृथ्वीर्विदीतो चाहून. परमात्मा कधीही झोपत नसतात. लक्षात ठेवा, परमात्म्यानं त्या ठिकाणी परमात्माचा झोपण्याकरता आले का? परमात्म्यानं असुरांचा उद्धार करायचा होता. आणि परमात्म्यानं पाहिलं, त्या ठिकाणी थोडे पाय हलवले. पोतनेनं सांगितलं, आज यशोदा हा तर जागाच आहे. आणि तो म्हटली झोपला. आणि मग त्या परमात्म्याला त्या पाळण्यातून बाहेर का म्हणजे मला तुझ्या मुलाला पाहायचं आहे, तुझ्या मुलाला मला बघायचं आहे. तिला वाटलं हा बालक एकदा ह्या बालकाचा वध केला की आपलं काम झालं. आणि त्या बालकाला उचललं, पोतनीनं मांडीवर घेतलं. यशोदेच्या बालकाला पोतनीनं मांडीवर घेतलं. शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगत असताना असं सांगतात, जसं मांडीवर बालकाला घेतलं तसे परमात्म्याने आपले डोळे बंद केले. मग शुकदेव महर्षी असं सांगत असताना राजा परीक्षितींच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. राजा परीक्षिती असं म्हणतात, गुरुदेव परमात्म्याने आपले नेत्र बंद का केले? तर याची खूप काही कारण गुरुदेव म्हणजे शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतात. आपण मध्ये डोळ्यामध्ये काही कारण कशासाठी बंद केले परमात्म्याने हे डोळे? तर याची कारण सांगत असताना भागवतामध्ये असं वर्णन आलं, परमात्म्याने विचार केला की आपण या जन्मामध्ये दूध, दही, लोणी, तूप, चांगले चांगले पदार्थ भक्षण करण्याकरता आलो. आणि पहिल्यांदाच आपल्याला विष प्राशन करावं लागणार आहे. आणि विष प्राशन करणं हे आपलं काम नाही, हे भगवान शंकरांचं हे काम आहे. म्हणून भगवान शंकरांचं, माझे प्रभू भगवान शंकरांचं ध्यान करू लागले. चंद्रोद्भासे तसे खरे स्मर हरे, गंगाधरे शंकरे, सर्पैर्भूषित कंठ कर्ण विभरे, नेत्रोत्थ वैश्वानरे, दंती कृष्ण सुंदराम भरधरे, त्रैलोक्य सारे हरे, मोक्षार्थम कुरुचित्त वृत्ति मचलाम, मन्यस्तु किं कर्मभिः, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय तस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मैनकाराय नमः शिवाय, वशिष्ठ कुंभोद्भव गौतमाय, मुनीन्द्र देवार्चित शेखराय, चंद्रार्क वैश्वानर लोचनाय,
तस्मै नकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। भगवान शंकराचं ध्यान केलं। हो मेरे शंकरा भोलेनाथ, मेरे शंकरा लक्षात ठेवा, परमात्म्याच्या लीलांचं फक्त उच्चारण करायचं, आचरण परमात्म्याच्या लीलांचं करायचं नाही. काही काही माणसं
बोलता बोलता सहज बोलतात, अरे देवानं असं केलं मग आपल्याला असं करायला काय अडचण आहे. माणसं उदाहरणं देतात, देवानंच असं केलं, अरे पण तो देव आहे, आपण मानव पण नाही. लक्षात ठेवा, देवाची जी काही परमात्मा अयोनिज आहे, आपण योनिज आहोत. पण योनिज असल्यामुळे आपल्याला त्या सर्व गोष्टी करणं किंवा परमात्म्याच्या ज्या लीला आहेत त्या लीला फक्त उच्चारण करणं आपलं काम आहे. परमात्म्यानं त्या वृंदावनामध्ये एवढ्या काही लीला केल्या आणि आता परमात्मा थोडे मोठे झालेले आहे आणि परमात्मा मोठे झालेले असल्यामुळे आता परमात्म्याचा नामकरण सोहळा गर्गाचार्यांना वसुदेव सांगतात की तुम्ही गोकुळामध्ये जा, नंद राजाच्या राजवाड्यामध्ये जा आणि आमची जी मुलं आहेत त्या मुलांचा नामकरण सोहळा करा. हे पहा, हे नंद राजाला माहिती नाहीये, यशोदेला माहिती नाहीये की ही मुलं कुणाची आहेत, परंतु वसुदेवाला माहिती आहे. आणि वसुदेवानं गर्गाचार्यांना बोलावलं. गर्गाचार्य हे या यदुकुळाचे कुलपुरोहित. पूर्वी प्रत्येक कुलाला कुलपुरोहित असायचा, त्या पुरोहितानं त्या कुळाची सर्व कामं करायची, अशी पूर्वीची परंपरा होती. आणि यांचे जे कुलपुरोहित होते ते गर्गाचार्य होते. आणि गर्गाचार्यांना सांगितलं तुम्ही जा आणि आमच्या मुलांचा नामकरण सोहळा करा, त्यांना नावं द्या. आणि गर्गाचार्य जातात, नंदराजाच्या राजवाड्यामध्ये जातात, नंदराजाला भेटतात, यशोदेला भेटतात आणि सांगतात की तुमच्या मुलांचा नामकरण सोहळा करायचा आहे, परंतु मोठ्या स्वरूपामध्ये करायचा नाही, छोट्या स्वरूपामध्ये करायचा, तो गोशाळेमध्ये करायचा. कारण मी यदुकुळाचा आचार्य आहे. यदुनामहमाचार्य यदुनामहमाचार्य ख्यातश्च भुवि सर्वथा श्रुतं मया संस्कृतं ते मन्यते देवकी सुतम्. असे शब्द भागवतामध्ये शुकदेवांचे आहे. गर्गाचार्य असं म्हणतात की मी यदुकुळाचा आचार्य आहे आणि माझ्या हातून जर हा नामकरण सोहळा मोठा झाला तर कंसाला असं वाटेल की हे नंदराणी यशोदेचे नाही, हे देवकी आणि वसुदेवाचे आहेत आणि म्हणून अजून संकट ह्या बालकांवर येईल. आल्यापासून संकट आहे, किंबहुना येण्याच्या अगोदर पासून संकट आहे, बंदीशाळेमध्ये टाकल्यापासून संकट आहे, विवाह झाला देवकी व तेव्हापासून संकट आहे आणि जर हे कळालं तर अजून संकट येतील. हा नामकरण सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये करायचा नाही, छोट्या प्रमाणामध्ये करायचा. परंतु यशोदेला वाटलं, रोहिणीला वाटलं हेही असे कपडे घालून आसुरच आले, कारण आतापर्यंत अनेक आसूर यांच्यावर घात करण्याकरता आलेले बालकांवर, अनेक आसूर. मग हे पण आसुरच असतील, खोटं बोलत असतील. मग यशोदेचं मन मानत नाही, त्या ठिकाणी रोहिणीचं मन मानत नाहीये. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. पोटी भार वाही त्याचे सर्वस्व ही साही. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. असं प्रेम यशोदेचं होतं, असं प्रेम रोहिणीचं होतं. आणि मग ठरलं गेलं गोशाळेमध्ये हा नामकरण सोहळा करायचा. परंतु यांनी ठरवलं, यशोदेने ठरवलं, रोहिणीने ठरवलं, आपण मुलं आशे ह्यांच्या हातामध्ये द्यायची नाही, यांच्या मांडीवर द्यायची नाही. आपण असं करूया, आपण तुझा मुलगा माझ्याकडे दे, माझा मुलगा तुझ्याकडे घे, आपण यांची परीक्षा पाहू. आणि हे परीक्षेमध्ये जर उत्तीर्ण झाले तर त्यांच्या आपण मांडीवर आपली बालक द्यायची, असं यशोदेने ठरवलं, असं रोहिणीने ठरवलं. आणि रोहिणीचा बालक यशोदेच्या मांडीवर आहे आणि यशोदेचा बालक रोहिणीच्या मांडीवर आहे. यशोदा पुढे आली, नंदराजा आले आणि यशोदेने सांगितलं, आचार्य गर्गाचार्य
हा माझा मुलगा आहे, याचं नाव काय ठेवायचं? गर्गाचार्यांनी यशोदेच्या मांडीवर असणाऱ्या बालकाकडे पाहिलं. यशोदेच्या मांडीवर असणाऱ्या बालकाकडे गर्गाचार्यांनी पाहिलं आणि शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला श्रीमद भागवतामध्ये असं सांगतात की गर्गाचार्यांच्या मुखातून असे श्लोक बाहेर पडले. गर्गाचार्य असं म्हणतात यशोदेला, यशोदे, अयम हि रोहिणी पुत्रो रमयन् सुहृदैर्गुणैः आख्यास्यते रामैति बलाधिक्यात् बलं विदुः. अगं यशोदे, हा तुझा मुलगा नाहीये. तुझ्या मांडीवर घेतला म्हणजे हा का तुझा झाला? अरे हा रोहिणीचा आहे. अयम ही रोहिणी पुत्र रमयन् सुहृदैर्गुणैः. याचं बल, याचं ओज, याचं तेज अधिक असेल म्हणून याचं नाव बलराम असेल. खात्री पटली यशोदेची की हे सिद्ध आहे, ही काही सामान्य गोष्ट नाही, ही सिद्ध आहे अशी खात्री पटली यशोदेची. आणि मग आता आपल्या बालकाचं नाव ठेवण्याकरता किंवा बालक देण्याकरता काही अडचण नाही. यशोदेच्या मनाची खात्री पटली आणि आज यशोदेनं आपला बालक आपल्या मांडीवर घेतलेला आहे. आणि यशोदेनं बालक मांडीवर घेतल्यानंतर यशोदा गर्गाचार्यांकडे जाते आणि गर्गाचार्यांना असं म्हणते, बाबा, हा माझा बालक आहे, याचं नाव काय ठेवायचं? याचं नाव सांगा. गर्गाचार्यांनी यशोदेच्या मांडीवर असणाऱ्या बालकाकडे पाहिलं आणि गर्गाचार्यांना समाधी लागली. समाधी लागली गर्गाचार्यांना. 5 मिनिटं होतात, 10 मिनिटं होतात, 20 मिनिटं, अर्धा तास होतो. नंदराजा हलवतात, बाबा उठा, बाबा उठा, या माझ्या बालकाचं नाव सांगा, याला काय नाव द्यायचं, त्याचं काय नाव ठेवायचं? गर्गाचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. गर्गाचार्य आपल्या मनामध्ये असं म्हणू लागले, पिढ्यान पिढ्या त्या कुलाचं कुलपौरोहित्य केलं. पिढ्यान पिढ्या ज्या कुलाची सेवा केली आणि त्याचे फलश्रुती आज आपल्याला परमात्म्याचं दर्शन आहे. आज आपल्याला परमात्म्याचं दर्शन होत आहे. गर्गाचार्यांनी सांगितलं, गर्गाचार्यांच्या मुखातून गर्गाचार्य असं म्हटले, बहूनि सन्ति नामानि, बहूनि सन्ति नामानि रूपानि च सुतस्य च गुणकर्मानुरूपानि तान्यहं वेदनो जना. अरे यशोदे, आज माझं भाग्य उदयाला आलं. याचे हजारो नावं असतील. विश्वम विष्णु वषटकारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतकृत भाव भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्मा च मुक्तां परमागते अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च योगो योग विराम नेता प्रधान पुरुषेश्वराः नरसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम सर्व सर्व शिवस्थान भूतादिर्निधिरव्ययाः संभवो भावनो भरता प्रभुत प्रभुरीश्वराः स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्मना अनादि निधनोद्धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशो पद्मनाभो मनप्रभु विश्वकर्मा मनुस्पष्टा स्थविष्ठ स्थविरोधवाः अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्वना प्रभूत श्री ककुधाम पवित्रम परमम. याचे हजारो नाव. जे नाव तुम्ही याला द्याल ते नाव याला साजराय. लक्षात ठेवा, जे तुम्ही नाव, कोई कहे गोविंदा, कोई गोपाला, कोई कहे गोविंदा, कोई गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया. कोई कहे गोविंदा, कोई कहे गोविंदा. लक्षामध्ये आली नाही. दोन
ब्रह्मदेव म्हणू लागले कशाचा सत्य, कशाचं ज्ञान, कशाचा ईश. उच्चिष्ट गीता सांगते उच्चिष्टमपि चामेद्यं भोजनं तामस प्रियम. उच्चिष्ट हे तामस आहे आणि हा कृष्ण हा परमात्मा गवळे यांची ताकपिरी कोण पोरी चांगली. जे गोकुळामध्ये राहणारे गोपाळ होते त्यांची उष्टावळी त्यांचं ताप, ते गोपाळ 8-8 दिवस आंघोळ करत नव्हते. शबरी सारखी परिस्थिती होती. शबरी कधी दात घासत नव्हती, परंतु शबरीच्या भक्तीचा सुगंध आजपर्यंत दरवळतो. लक्षात ठेवा, आजपर्यंत शबरीचा सुगंध लक्षात ठेवा. भक्ताचा सुगंध भक्त लक्षात ठेवा. भक्त असे असतात लक्षात ठेवा. आणि ब्रह्मदेवाला म्हटलं हे कशाचे, हा तर असं करतो, हा असं करतो या गोपाळांच्या संगतीमध्ये, आणि हा कशाचा ईश, कशाचं हो. क्लेश कर्म विपाकाशयैर पराम मृष्ट पुरुष विशेष ईश्वरा. योगामध्ये पातंजली असं म्हणतात, पातंजली योग सूत्र आहे. त्या योग सूत्रामध्ये परमात्म्याची व्याख्या करत असताना पातंजली अशी व्याख्या करतात, क्लेश कर्म विपाकाशयैर परामृष्ट पुरुष विशेष ईश्वरा. ईश्वराची व्याख्या करत असताना ही लक्षणं त्याच्यामध्ये बसली पाहिजे, आणि ही लक्षणं काही इथं बसत नाहीत. मग हा कशाचा ईश्वर, न क्लेश आहे, न कर्म आहे, न विपाक आहे, न परामृष्ट आहे, न ईश्वर आहे. कधी पातंजलीची योगसूत्र वाचा म्हणजे लक्षामध्ये येईल. आता आपल्याला वेळ नाही म्हणून मी सांगू शकत नाही, नाहीतर पातंजली योगसूत्र इतकं सुंदर ईश्वराचं चिंतन सांगतात. ईश्वर काय, ईश्वराची व्याख्या काय. आणि ब्रह्मदेवाची बुद्धी भ्रमित झाली. ब्रह्मदेवानं काय केलं, जेवढे गोपाळ, जेवढ्या गायी, जेवढी वासरं आपल्या ब्रह्मलोकाला घेऊन गेले ब्रह्मदेव. 1 महिना 2 नाही 14 महिने ब्रह्मलोकाला ते घेऊन गेले. परमात्म्यानं काय केलं, एकटाची झाला नानाकारी, एकोहम बहुश्याम. एक असणारा ईश्वर, त्यानं सर्व गोप निर्माण केले, सर्व गायी निर्माण केल्या, सर्व गोप बांधव ते सर्वच्या सर्व त्यानं निर्माण केलं परमात्म्यानं. एकलीन कंठेची या म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. यानं सर्व भूत भौतिक सृष्टी यानं सर्व निर्माण केले परमात्म्यानं. आणि 14 महिन्यानंतर ब्रह्मदेव आले. धातामपि विस्मिताः असे शब्द शुकदेवांची भागवतामध्ये आहेत. ब्रह्मदेव रडू लागले आणि ब्रह्मदेव असं म्हणू लागले, भगवान शंतमर्हसे. ब्रह्मदेवानं भगवंताची स्तुती केली. बिभ्रदवेनु जठरपटयो शृंगवे त्रयीच कक्षे. बिभ्रदवेनु जठरपटयो शृंगवे त्रयीच कक्षे. वामे पानोम सृणकबलं तत्फलान्यङ्गुलीषु. तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हंसयन्नर्मभिस्वै. स्वर्गे लोके विवशि बहुजो यज्ञभुग्बालके. ब्रह्मदेवानं खूप स्तुती केली. या ठिकाणी भगवंताची महिमा कळाला. परमात्म्यानं तिथं गोपालन प्रारंभ केलं. धनुकासुराचा वध केला, अघासुराचा वध केला परमात्म्यानं. वृंदावनामध्ये परमात्म्याने एक अति महत्वाची लीला केली, कालिया मर्दनाची लीला केली. असं ते कालिया म्हणजे काळाचं स्वरूप होतं, जिथं वरून पक्षी गेला तरी मरत होता, इतकं विष होतं त्या डोहामध्ये. तो सर्प राहत होता कालिया डोहामध्ये. परमात्म्यानं तो चेंडू त्या डोहामध्ये, परमात्म्याला काय महाराज चेंडू पाडला. परमात्म्याला तो काढायचाच नव्हता, पाडायचाच होता. परमात्म्यानं तो चेंडू त्यामध्ये पाडल्यानंतर आता चेंडू निर्माण करता येत नाही काय. पण परमात्म्याची लीला होती. परमात्म्याने त्या डोहामध्ये उडी मारली, जे काळाचं स्वरूप होतं. शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतात, ज्यावेळेस परमात्म्याने उडी मारली ना, त्या परिस्थिती अशी झाली, अबाल वृद्ध वनिता सर्वेंगे पशुवृत्तया. निर्जगमुर गोकुलाधीन कृष्ण दर्शन लालस असे शब्द भागवतामध्ये शुकदेवांचे आहे. शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतात की अशी परिस्थिती गोकुळामध्ये त्या ठिकाणी झाली. अबाल वृद्ध वनिता सर्वेंगे पशुवृत्तया. निर्जगमुर गोकुलाधीन, लहान रडत होती, मोठी रडत होती, पशु रडत होती.
पशु पक्षी जसे रडतात तशी ही माणसं रडत होती लक्षात ठेवा. आता कृष्ण मिळणार नाही, आता हा परमात्मा मिळणार नाही. आणि परमात्मा त्या ठिकाणी त्या कालिया सर्पाजवळ परमात्मा जातात. त्या नागपत्न्या, नागाच्या पत्न्या होत्या सर्पाच्या, त्या सर्पांच्या पत्न्यांनी असा बालक पाहिला, अद्भुत बालक. आतापर्यंत असा बालक इथे आला नव्हता. परमात्मा त्या असं म्हटल्या, आमचे पती अजून झोपलेले आहेत, उठ इथून निघून जा. आणि जर आमचे पती उठले तर तुला मरावं लागेल, तू इथून निघून जा. भगवंतानं सांगितलं, कुठे आहे तुमचे पती? भगवान तिथे जातात. तो सर्प झोपलेला होता. त्या सर्पाच्या डोक्यावर परमात्मा तांडव नृत्य करतात. सर्प जागा होतो आणि सर्प जागा झाल्यानंतर त्या ठिकाणी परमात्मा खूप वेळ नृत्य करतात. आणि खूप वेळ नृत्य केल्यानंतर आता सर्प मरणार आहे, सर्प मृत्युमुखी पडणार आहे. पण त्या नागपत्न्या हुशार होत्या. नागपत्न्याने परमात्म्याची स्तुती केली. पत्नी हुशार असली पाहिजे लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये सांगितलं, पत्नीं मनोरमां देहीं मनोरतां सारिणीं तारिणीं दुर्ग संसारं सागरस्य कुलोद्भवा. पत्नी हा भवसागरातून तरुण नेणारी असावी, कुलाचा उद्धार करणारी असली पाहिजे लक्षात ठेवा. ओ तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवा. या नागपत्न्यांनी परमात्म्याची स्तुती केली. इतकी स्तुती केली नागपत्न्यांनी, परमात्मा प्रसन्न झाले. परमात्मा प्रसन्न झाले ह्या स्तुतीवर. आणि परमात्मा त्या नागपत्न्यांना असं म्हणतात, तुम्हाला काही पाहिजे का? तर त्या नागपत्न्या सांगतात, शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगत असताना सांगतात, त्या पत्न्या नागपत्न्या असं म्हणतात परमात्म्याला, न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्णम, न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्णम, न सार्वभौमं न रसाधिपत्यं, न योग सिद्धि न पुनर्भवम्. तब पाद रजत प्रपन्ना. आम्हाला समुची धरतीचं यश नकोय, आम्हाला समुची धरतीचं ऐश्वर्य नकोय, आम्हाला तुझे रजकण पाहिजे. तब पाद रजत प्रपन्ना. आणि तुझ्या चरणाचं रज पाहिजे. काय हुशार होत्या, चरणाचं रज पाहिजे. म्हणजे परमात्म्याला ह्या नागाच्या मस्तकावरून खाली यावं लागेल. आणि खाली आले म्हणजे आपल्या पतीचा प्राण वाचेल, अशी यांची भावना होती लक्षात ठेवा. आणि परमात्मा नाग पत्न्यांच्या म्हणण्यानुसार त्या सर्पाच्या मस्तकावरून खाली आले आणि म्हटले, तुम्ही आमच्यावर फार मोठी कृपा केली. परमात्मा म्हटले, कसली कृपा? अजून 2 मिनिटं जर मी याच्या मस्तकावरून खाली आलो नसतो तर हा मेला असता. कसली कृपा? आता ही काही कृपा आहे का? पण त्या पत्न्या हुशार होत्या. पत्न्याने सांगितलं, अरे देवा, अरे तुझ्या चरणाचा महिमा तुला माहिती नाही. त्या बळीनं सर्व संपदा दानामध्ये दिली, तेव्हा तुम्ही तुमचा एक पाय त्याच्या मस्तकावर ठेवला. आमच्या पतीनं काय केलं? दोन्ही पाय त्याच्या मस्तकावर ठेवले. ही कृपा नाही तर अजून काय आहे? ही तुझी कृपाच आहे. हो, लक्षात ठेवा, त्याची कृपा आपल्याला कळत नाही. लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटेल. भगवंतानं आपल्या जीवनामध्ये दुःख दिलं ना, तर दुःख सुद्धा त्या परमात्म्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. लक्षात ठेवा, दुःख सुद्धा त्याचा प्रसाद आहे. त्यानं दिलेला प्रसाद आहे, तो स्वीकार करा. आपण जसं चैत्र शुद्ध प्रतिपदा, चैत्र कळतो ना? मग बरं, हा गुढीपाडवा, म्हणजे अजून तुम्ही बरे असा मला थोडा अंदाज आला. आपल्याला चैत्र वैशाख माहित असावा, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी माहित नसावं या मताचा मी अजिबात नाही आहे. जर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी माहिती, तर तुम्हाला चैत्र आणि वैशाख सुद्धा माहिती असला पाहिजे. ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्या मातीची संस्कृती आपल्याला माहिती पाहिजे. त्या मातीचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे, नाहीतर उपयोग नाही. लक्षात ठेवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडव्याला आपण लिंबाचा पाला, आणि तुमच्याकडे करतात का ते? माणसं मंदिरात जातात, घरात घेऊन येतात आणि एका कोपऱ्यात ठेवून देतात. आता तुम्ही काय करता हे मला माहिती नाही, पण त्या दिवशी आपण लिंबाचा पाला
कडू आहे पण प्रसाद म्हणून भक्षण करतो ना, करतो की ते तसं जेवणामध्ये प्रभूचा तो प्रसाद समजा लक्षात ठेवा, तो प्रभूचा प्रसाद. आणि नागपत्न्यांनी सांगितलं योग ध्येयांघ्री पंकजम, योग्यांना सुद्धा तुझे चरण असे मिळत नाही तर आमच्या पतीच्या मस्तकावर तू दोन्ही पाय ठेवले ही कृपा आहे. अजून नागाचा अभिमान गेलेला नव्हता. नाग देवाला असं म्हणतो ही सृष्टी कोणी बनवली, परमात्मा म्हणतात मी बनवली. काही काही अभिमान लवकर जात नाही लक्षात ठेवा, नागाचा अभिमान अजून गेलेला नव्हता. नाग असं म्हणतो की देवा ही सृष्टी तुम्ही बनवली, म्हटले हो मी बनवली. म्हणजे मग आम्हाला कोणी बनवलं, म्हटले मी बनवलं. मग तो नाग असं म्हणतो देवा आम्हाला बनवत असताना आमच्या मुखामध्ये, फार हुशार असतात बरं का नाग, फार हुशार आहे, सर्प हुशार आहे. सर्पानं सांगितलं देवा तू आम्हाला बनवत असताना आमच्या मुखामध्ये हे जे विष दिलं ना, विष, या विषाच्या ऐवजी जर आमच्या मुखामध्ये अमृत दिलं असतं, अमृत काय म्हणतो सर्प, अमृत दिलं असतं तर कलियुगामध्ये आम्हालाही प्रत्येकानं पाळलं असतं. तुम्ही मी म्हणतो म्हणू नका म्हणू, आम्ही नको ते प्राणी पाळतोच ना. मग तुम्ही सांगा जर सापाच्या मुखामध्ये जर अमृत असतं तर आपण एक एक साप पाळला असता की नसता. आणि नको ते प्राणी पाळताच की, जे शास्त्रामध्ये निषेध आहे, ज्याचा स्पर्श निषेध आहे ते पाळताच ना. आता मला इथं तुम्ही बोलायला लावू नका, ज्याच्या शास्त्रामध्ये निषेध येते तुम्ही पार काय काय करताय लक्षात ठेवा. मग तुम्ही सांगा सापाच्या मुखामध्ये जर अमृत असतं तर प्रत्येकाने एक एक साप पाळला नसता, पाळला असता. हो बरोबर बरोबर, प्रत्येकानं पाळला असता. आणि मग तू असं केलं नाही देवा, तू आमच्या मुखामध्ये विष दिलं. परमात्मा म्हणता तू आता फार हुशार झाला बोलायला. लक्षात ठेवा या जन्मामध्ये देवाने आपल्याला मुख दिलंय आणि या जन्मामध्ये या मुखाचा उपयोग जर आपण चांगल्या कामासाठी केला नाही तर नाथ महाराजांचा हरिपाठ वाचा. नामाविनमुख, नामाविनमुख सर्पाची ते बीव, जेव्हा मोहे काळ सर्प आहे. या जीवनामध्ये जर तुम्ही नामचिंतन केलं नाही तर पुढच्या जन्मामध्ये तेच आहे, भिवू नका. आणि या जन्मामध्ये जर जास्त धन आलं, खर्च नाही केलं तर शास्त्रामध्ये सांगितलं पुढच्या जन्मामध्ये तो धनाचं रक्षण करण्याकरता सर्प होऊन फिरत राहतो. गरा 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 फिरत राहतो. त्याचा उपयोग करू देत नाही, नुसतं त्याचं रक्षण करत बसतो. लक्षात ठेवा. आणि त्याचं रक्षण करण्याकरता किंवा तो त्याचा अवतार होतो. लक्षात ठेवा. आणि सापाला 1000 वर्षाचं आयुष्य असतं. 1000 वर्षाचं आयुष्य, 1000 वर्ष त्याचं आयुष्य आहे. आता मी सर्व प्राण्यांचे आयुष्य सांगणार नाही. कावळ्याला 300 वर्षाचं आयुष्य असतं. 300 वर्ष कावळा जगू शकतो. 300 वर्ष. सर्प 1000 वर्ष जगू शकतो. आणि मग सांगितलं त्यांचे चिंतन झालं भागवतामध्ये. म्हटले तुला रमण द्वीप बनवलं आणि मग तू तिथे का जात नाही. सांगितलं तुमचा गरुड आमचं भक्षण करतो. परमात्माने सांगितलं माझे चरण तुझ्या मस्तकावर आहे, तुला आता गरुड काही करणार नाही. गरुडाला एक सौभरी नावाचे ऋषी होते. भागवतामध्ये अशी कथा आहे, ती कथा अनंत आहे. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात सांगतो. त्या सौभरी नावाच्या ऋषीने गरुडाला शाप दिलेला होता. अत्र तू इथे आलास तर मरशील, म्हणून तो सर्प तिथे त्या डोहामध्ये राहत होता. सौभरी नावाच्या ऋषीने गरुडाला शाप दिलेला होता आणि म्हणून तिथे गरुड येत नव्हता, म्हणून सर्प तिथे राहत होता. परमात्माने सांगितलं आता माझे चरण तुझ्या मस्तकावर आहे, आता हरीची राजा हरी नाही. आज आपल्या कथेची मर्यादित वेळ संपलेली आहे. झालेली सेवा प्रभू पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरू निमराज महाराजांच्या चरणी, स्वामी चिदंबर स्वामी महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी, या ठिकाणी मातृवर्ग, पितृवर्ग, तरुण वर्ग सर्व भागवत कथेचं आयोजन केलं. हो, कुणाला एक शब्द बोललेला नाही, काही नाही. लक्षात ठेवा. नुसतं मौन आहे. लक्षात ठेवा. पण शास्त्रामध्ये सांगितलं मौनम सर्वार्ग साधनम. हो, म्हणून दादांच्या चरणी मी विनम्र भावनेने वंदन करतो. दादांना मनापासून धन्यवाद देतो.
की उदार अंतःकरणाने ह्या श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं लक्षात ठेवा. हो, आणि तुम्ही जे अन्नदान करणारे सर्व व्यक्ती आहात, लक्षात ठेवा, येथे एक शीत विधलिया होय कोटी कुळांचे उद्धर. आज तुमचे कोट्यावधी तुमचे जे काही कुळाचे जे काही पित्र आहेत ते आज तृप्त झाले, लक्षात ठेवा. हो, आणि म्हणून सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आता झाकीसाठी आपल्याला काय करायचे, तयार व्हायचे. या ठिकाणी या